आणि आता तराफा पुढे सरकल्याचं आपण बघतोय। या तराफ्याचे दोरखंड जे आहेत ते पुढे या बोटींना जोडण्यात आलेले आहेत, बांधण्यात आलेले आहेत आणि या बोटी जशा हळूहळू हा तराफा खेचतात त्या पद्धतीने हा तराफा जो आहे तो पुढे सरकतोय आपण। आणि अखेर हे देवा आज्ञा असावी, 10 दिवस आम्ही आपल्या पायाशी आमची सेवा रुजू केली, आमचं म्हणणं आम्ही तुमच्या पायाशी मांडलं, अशाच पद्धतीने आमच्या आयुष्यातली विघ्न आपण दूर करा आणि कायम पुढल्या वर्षी लवकर येत राहा, हीच भावना मनात ठेवत आता या लालबागच्या राजाला एक भावपूर्ण असा निरोप दिला जातो। या वर्षातलं शेवटचं लालबागच्या राजाला या ठिकाणी भाविकांना बघता आलेलं आहे। विलंबाने का होईना पण या विसर्जन सोहळ्याला अनेक विघ्नांवरती मात करत सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय। याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, विसर्जन सोहळ्याला अखेर सुरुवात झाली आहे, तराफा पुढे सरकलाय। अगदी बरोबर विशाल, आपण एक थेट दृश्य पाहतो आहोत गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा विसर्जन तराफा पुढे मार्गस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। फटाक्यांची आतषबाजी आणि कोळी नृत्य आणि वाद्य यांच्या सर्वांच्या निनादामध्ये अखेरीस सर्वांचा लाडका लालबागचा राजा मार्गस्थ झालेला आहे विसर्जन सोहळ्यासाठी। आज दिवसभरचा जो काही क्षण आहे तो गणेश भक्त विसरणार नाही, कारण अनेक विघ्न आली आणि या सगळ्या विघ्नांवरती विघ्न अर्थाच्या आशीर्वादाने मात करत अखेरीस लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे। आपण पाहतो आहोत 2 कोळ्यांच्या ज्या होड्या आहेत त्या लालबागच्या राजाचा तराफा जे आहे ते केसत खोल समुद्रात घेऊन चाललेले आहेत। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे खोल समुद्रामध्ये आणि या वेळेला हजारोंच्या संख्येने गणेश भक्त गिरगाव चौपाटीवर उपस्थित आहेत। सर्वत्र आपण पाहतो की राजाला एक शेवटचा भावपूर्ण निरोप जो आहे तो दिला जात आहे गिरगाव चौपाटी आणि अवतीभोवती आपण संपूर्ण पाहतोय की ट्विन नेकलेस आहे, मरीन ड्राईव्ह आहे, मरीन ड्राईव्हवरती अनेक रहिवासी तिथे अनेक पंचतारांकित हॉटेल्स आहेत, मलबारीला आहेत, सर्वत्र उंच उंच टॉवर आहेत, तिथे देखील अनेक नागरिक स्थानिक रहिवासी आपापल्या गॅलरीमधून लालबाग राजाचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गिरगाव चौपाटी फुलून गेलेली आहे। गिरगाव चौपाटीवरती पाय ठेवायला देखील जागा राहिलेला नाहीये, इतकी अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सर्वत्र मोबाईलचे फ्लॅशेस जे आहेत ते प्रज्वलित करून आपल्या लाडक्या बाप्पाला एक शेवटचा निरोप जो आहे तो दिला जात आहे। एक भावपूर्ण क्षण जो आहे तो आपण इथे समोर पाहतो आहोत। लालबागच्या राजाला विसर्जनामध्ये एकूण शेवटची साथ जी आहे ती घातली जाते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मात्र पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रेमळ साथ जी आहे ती घातली जात आहे आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला। नेमकं कुठे हे विसर्जन पार पडतं? खरं तर भाविकांची प्रत्येकाच्या मनातला उत्सुकता असते, कुठे हे विसर्जन केलं जातं लालबागच्या राजाचं? साधारण आपण एक्झॅक्ट भौगोलिक जर जागा सांगायची झाली तर गिरगाव चौपाटीपासून पुढे 5 किलोमीटरच्या अंतरावरती आणि राजभवन मलबारी राजभवन जे आहे तिथून अवघं 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती समुद्राची खोल अशी जागा आहे। जवळपास 50 फूट जागा अशी पण म्हणू शकतो। कोळी बांधव त्यांना 10 पुरुष इतकी खोल जागा म्हणतात आणि त्या ठिकाणी लालबागच्या राजाचं दरवर्षी विधिवत विसर्जन जे आहे ते केलं जातं। आपण समोर पाहतोय की परेड कोळीवाड्यातील अनेक कोळी बांधव जे ते आपापल्या होड्या घेऊन लालबागच्या राजा इथे दर्शनाला आलेले आहेत। दरवर्षी आपण पाहतो की कोळ्यांच्या होड्या ज्या आहेत त्या लालबागच्या राजाला एकंदरीत एक गोल रिंगण जे आहे ते देखील घालतात आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेतात आणि आपली प्रार्थना जी आहे लालबागच्या राजाप्रती अर्पण करतात। आपण समोर पाहतो अनेक कोळ्यांच्या होड्यांवरनं लालबागच्या राजाचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये केलं जात आहे। त्याचबरोबर कोळ्यांचा जो पारंपरिक वाद्य जे आहे ब्रास बँड ते वाजवून लालबागच्या राजाला एक भावपूर्ण निरोप जो आहे वाजत गाजत जो आहे तो दिला जात आहे। ढोल ताशांच्या निनादामध्ये लालबागच्या राजाची ही राजेशाही विसर्जन मिरवणूक अरबी समुद्रामध्ये स्वार झालेली आपल्याला पाहायला मिळते। एक दिमागदार नेत्रदीपक असा सोहळा आपल्याला अरबी समुद्रामध्ये पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे, तराफा जो आहे तो पुढे सरकलेला आहे। जसं उदयने आपल्याला सांगितलं की खोल समुद्रात जाऊन हे विसर्जन जे ते पार पडतं। स्वामी सरवणकरांनी देखील लालबागच्या राजाचं फार एकूणच गणपतीचं फार उत्तम वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी एकदंत आहे, लंबोदर आहे, हा सगळ्यांची दुःख जाणणारा, सगळ्यांच्या मनामध्ये घर करून असणारा ही आराध्य देवता आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि अर्थातच तोच भाव, तीच भावना सगळ्या भाविकांच्या मनात या क्षणाला आहे। आपल्या लालबागच्या राजाला शेवटचं, या वर्षातलं शेवटचं बघून त्याला निरोप जो आहे तो दिला जातोय आणि आता तराफा हळूहळू पुढे सरकताना आपण पाहतोय। आणि अर्थातच सकाळी 8:30 वाजता लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला होता विसर्जनाकरता, पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाला। पण ह्या सगळ्या विघ्नांवरती मात करत अखेर हा विसर्जन सोहळा पार पडतोय। पुन्हा एकदा उदयकडे जाऊयात। उदय,
आजूबाजूला कोळी बांधवांच्या सगळ्या वेगवेगळ्या बोटी आणि या बोटींच्या सहकार्याने हा तराफा जो आहे तो हळूहळू पुढे सरकतोय. कोळी बांधवांची देखील या लालबागच्या राजावरती विशेष श्रद्धा आहे आणि अर्थातच या श्रद्धेतनं, या भावनेतनंच आता या विसर्जन सोहळ्यातल्या कार्याची जबाबदारी घेत ही सेवा त्यांच्या पायाशी रुजू करावी ही देखील सगळ्या कोळी बांधवांच्या मनात आहे. ही भावना सगळ्या कोळी बांधवांच्या मनात आहे. म्हणून या आपल्या लालबागच्या राजाला हा शेवटचा निरोप जो या वर्षातला तो दिला जातोय. आतषबाजी केली जाते आणि या सगळ्या आतिषबाजीच्या सोहळ्यामध्ये लालबागचा राजा आता हळूहळू पुढे सरकतोय. हाच तो एकदंत आहे, हाच तो विघ्नहर्ता, हाच तो लंबोदर आणि हाच तो आपल्या सगळ्यांचा सखा आणि मित्र जो 10 दिवस आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मुक्कामी होता. अर्थात यथाशक्ती प्रत्येकाने आपली सेवा लालबागच्या राजाच्या चरणी रुजू केलेली होती. सगळे भाविक आपलं म्हणणं मांडण्यासाठी इथं आलेले होते आणि या सगळ्या सोहळ्यात आपण बघतोय रिलायन्स समूहाचे संचालक अनंत अंबानी देखील खास करून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ते उपस्थित झालेले. दर्शनाकरता ते येतात, आरतीसाठी उपस्थित असतात. अर्थात रिलायन्स समूहाच्या माध्यमातून भाविकांकरता जे जे म्हणून करता येईल ते कायम करत असतात आणि यंदाही या सोहळ्यामध्ये ते आवर्जून उपस्थित झालेले आहेत. मिरवणुकीच्या सोहळ्याला देखील भायखळ्याच्या आसपास त्यांची विशेष करून उपस्थिती असते आणि आता विसर्जन सोहळ्यामध्ये देखील ते सहभागी झालेले आहेत. आणि स्वामी सरवणकरांनी गणपतीचा फार उत्तम उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी गणपतीबद्दल म्हणलेले की हाच तो एकदंत आहे, तो सगळ्यांची दुःख जाणून घेत असतो आणि सगळ्यांच्या हाकेला देखील तो जाऊन जातो. संकटमोचक म्हणून देखील या बाप्पाला ओळखलं जातं. विविध मंडळाच्या बाप्पांचं कालपर्यंतचं विसर्जन रंगारंग चित्र आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जाणून घेतलं आणि यंदा देखील हा सगळा लालबागच्या राजाचा म्हणजे आपण असं म्हणूयात की विसर्जन मिरवणुकीतला हा अखेरचा सोहळा आपण अनुभवतोय. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या हा सोहळा आपण बघताय. अर्थात प्रत्येकाच्या मनात हीच हाक आणि इच्छा असावी की गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी आवर्जून लवकर या, जेणेकरून पुन्हा एकदा आपल्या या सोहळ्याचा आनंद आम्हाला घेता येईल, यातनं एक ऊर्जा घेता येईल, जी ऊर्जा आम्हाला 365 दिवस वेगवेगळ्या कार्यासाठी काम करण्याकरता प्रेरणा देत असते. आणि हीच ती देवता आहे ज्या देवतेच्या नावाने किंवा ज्याच्या नावाचा कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना त्या सुरुवातीलाच या देवतेचं नाव घेऊन आपण त्या कार्याची सुरुवात करत असतो. अशी ही आपली सगळ्यांची लाडकी देवता गणपती बाप्पा आणि लालबागचा राजा म्हणजे अर्थात गणपती बाप्पाची वेगवेगळी रूपं मंडळांमध्ये आपण बघितलेली आहे. नर्तकाच्या स्वरूपात किंवा अगदी युद्ध मुद्रेमध्ये असेल, एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देणारा असेल, सिंहासनाधीश किंवा सिंहासनावर आरूढ असणारा बाप्पा असेल, हा बाप्पा देखील अशाच पद्धतीचा लालबागचा राजा ज्याचा हा विसर्जन सोहळा या क्षणी आपण अनुभवतोय, बघतोय. बाप्पा मोरयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घडामोडी, रंगारंग घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवल्या. अर्थात लालबागच्या राजाच्या चरणी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी येऊन नतमस्तक होत असतात. त्यांच्या देखील घडामोडी आपण बघितल्या. ह्या सगळ्या घडामोडी डोळ्यासमोर निश्चितपणे आपल्या आल्या असतील. तर लालबागच्या राजाचं रूप अगदी पहिल्या दिवशी पडदा ज्यावेळेस वरती जातो त्या क्षणापासून तर आत्ता या क्षणापर्यंत सगळ्यांच्या मनात अनेक आठवणींचा, भावभावनांचा कल्लोळ असतो. कारण हा क्षण भाऊक करणार आहे, हा क्षण आपल्या राजाला निरोप देणार आहे, हा क्षण पुन्हा एकदा राजा कधी येईल याची वाट बघायला लावणार आहे. आणि असा या क्षणामध्ये आपण पाहतोय की या वेगवेगळ्या भावनांचा मेळ मनामध्ये दाटून येत असताना भाविक देखील आपल्या लालबागच्या राजाला निरोप देत आहेत. आणि आता हा निरोप देत असताना आमचे सगळे PCR मधले सहकारी देखील निश्चितपणे भाऊक झालेले असणार आणि न्यूज 18 लोकमतचे सगळे सहकारी देखील या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतच लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय. अगदी खरंय विशाल, लालबागच्या राजाला अखेर आता निरोप दिला जातोय. अनेकांचे डोळे खरंतर पाणावलेले आहेत, कारण 10 दिवस ज्या भक्तिभावाने, ज्या उत्साहाने आपल्या लाडक्या राजाची, लालबागच्या राजाची पूजा केली. अनेक लोक खरं तर राज्यातूनच नाही तर देशभरातून खरं तर अनेक जण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत